नमस्कार, माझं नाव वर्षा चाफे. इन्स्पायर विथ वर्षा ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करते. तर आज आहे 7/7 म्हणजे काय तर 7 तारीख 7वा महिना. तर काही जणांना पोर्टल पण म्हणतात आणि हे धार्मिक दृष्टीने सुद्धा आजच्या काही गोष्टी जे आपण करतो, सकारात्मक गोष्टी, कुठलं आपल्याला ध्येय गाठण्याची त्याची सुरुवात आजपासून जर केली, जसे की आपले अक्षय तृतीया असे काही मुहूर्त असतात, त्यापैकी असं काही असतं 7/7 म्हणजे धार्मिक दिवस मानला जातो आणि धार्मिक पोर्टल म्हणजे त्याला पोर्टल डे पण मानला जातो. कारण हे जे आकडे असतात ते एंजल असतात, जे की आपली जे कुठली काही स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. तर आज आपण बघणार आहोत की 7/7 म्हणजे काय. तर 7/7 म्हणजे एक पोर्टल डे आहे, जो की आपल्या स्वप्नांना पूर्तता देणारा आहे. तर मी तुम्हाला अशी काही 4 ते 5 टेक्निक सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप आणि सकारात्मक बदल घडेल. तर नंबर 1 म्हणजे 1 मिनिट थांबायचं असं आणि शांत असा श्वास घ्यायचा आहे खोलवर, आणि श्वास घेताना असं म्हणायचंय की मी शांत आहे. खोल श्वास घ्यायचा आणि अनुभव घ्यायचा त्या गोष्टीचा, मी शांत आहे. आणि श्वास सोडताना असं बोलायचंय की मी माझ्यातला जो सर्व ताण आहे तो मी बाहेर काढून टाकत आहे. आणि नंबर 2 कृतज्ञता. अशा 7 गोष्टी ज्या की तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या आहेत. तसं तर आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की 7 पेक्षा जास्त जे आपण कृतज्ञता आहे. आणि जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर तेव्हा आपण समृद्धीकडे जातो. आपला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. म्हणजे जे आपण कमतरतेच्या भावना जगत असतो ते आपल्याकडे समृद्धी आकर्षित होते जेव्हा आपण. आणि अशा 7 गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची की म्हणजे नंबर 1 म्हणजे मला मिळालेल्या कुटुंबासाठी धन्यवाद. उदाहरणार्थ, मला मिळालेल्या कुटुंबासाठी धन्यवाद, मला मिळालेल्या ह्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद. म्हणजे अशा 7 गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञता लिहून काढू शकता. आणि नंबर 3 डोळे बंद करायचं आणि व्हिज्युअलायझेशन करायचे की तुमचं ध्येय काय आहे. तर ते ध्येय तुमचं पूर्णपणे आज तुम्ही जगत आहात त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि नंबर 4 म्हणजे तुम्ही ते जे ध्येय आहे तुमचं, कोणतंही ध्येय असो, जसं की मला निरोगी राहायचंय, जसं की मी आत्मविश्वासाने माझं कुठलं यश असेल, कुठलं गोल असेल ते पूर्ण झालं आहे, ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. तर माझं ते ध्येय पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे असं वर्तमान काळामध्ये आपल्याला ते बोलायचं आहे आणि ते पूर्ण करायचं. म्हणजे त्या गोष्टी पूर्ण होतीलच याचा विश्वास तर आपल्या मनात ठेवावाच लागेल. अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून की आपण त्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला हा छोटा छोटा मार्ग आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीला माझ्या मते तर पोर्टल वगैरे असं काही पोर्टल वगैरे तर आहेच, पण त्याच्यामध्ये आपले विचार सर्वात महत्वाचे. आपले विचार आणि आपण केलेली कृती, विश्वासानं जे बी आपण कृती करू तो विश्वास आपल्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला तो वर्तमान काळात आपले विश्वास आपले भविष्य घडवते. तसंच आपण आज एक उचललेलं पाऊल आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. तर मनापासून. आणि तसं तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी पोर्टलच असतो. जेव्हा आपण ते आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने काही गोष्टी आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, त्यासाठी सातत्य ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. 7/7 असो का वर्षातला कोणताही दिवस असो, आयुष्यात सर्वात मोठा पोर्टल म्हणजे तुमचा आजचा निर्णय आहे. जे की आज तुमचा निर्णय, आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्याचं तुमचं आयुष्य बदलू शकते. त्याच्यामुळं आजच निर्णय घ्या आणि आजच पाऊल उचला, जे की तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेची सुरुवात झालेली आहे. आणि त्याला अनुभव घेऊन कंटिन्यू करा. तर चला, असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. वर्षा इन्स्पायर विथ वर्षा ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्यापैकी काय करणार आहात. आणि कमेंटमध्ये हे लिहा की मी तयार आहे. ओके, चालते. तर आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी नंतर भेटूया आपण. हॅव अ नाईस डे.